सात्संगतजी प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सात्संगतजी. आज आपण चिंतनासाठी विषय घेतलेला आहे की भगवंताला कोणता भक्त प्रिय असतो. भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की जो भक्त माझी आठवण करतो तो मला प्रिय आहे, परंतु जो स्वतःचं चित्त पूर्णपणे शुद्ध करून माझी आठवण करतो तो भक्त मला अतिप्रिय आहे. मग त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना म्हणतात की हे बघ अर्जुन, की जो भक्त मला पूर्ण चित्त शुद्ध करून आठवण करतो तो भक्त मला अतिप्रिय आहे. मग त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात, भगवंतांना विचारतात की मग मन चित्त, हे मन तर खूप सैतान आहे, मनामध्ये तर असंख्य विकारांची जळमटे आहेत, मग ह्या मनाला शुद्ध कसं करू मी? त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या ज्या पद्धती सांगतात त्याच्यामध्ये ते पहिली पद्धत सांगतात की विपश्यना ध्यान. विपश्यना ध्यानाच्या माध्यमातून आपलं मनचित्त पूर्णपणे शुद्ध व्हायला सुरुवात होते. परंतु हे विपश्यना ध्यान नेमकं आहे तरी काय हे आपण समजून घेऊयात. तर बघा, आपण पण पाहतोय की आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी विपश्यना ध्यान शिकवलं जातं. विपश्यना ध्यान हे कशा पद्धतीने केलं जातं किंवा विपश्यना म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम समजून घेऊयात. बघा, विपश्यना ध्यान हे बघा की जे गौतम बुद्ध होऊन गेले, गौतम बुद्ध एक महान पुरुष होऊन गेले की जे पूर्ण अवस्थेला पोहोचले आणि त्यांनी कित्येक लोकांना मुक्त अवस्थेपर्यंत त्यांनी लोकांना नेण्यासाठी मदत केली. विकारातून पूर्ण मुक्ती मिळाल्यानंतरच आपलं दुःख पूर्णपणे नष्ट होतं. परंतु जोपर्यंत आपल्यामध्ये विकार आहेत तोपर्यंत आपलं मन व्याकुळ होत राहतं, दुःखी होत राहतं, दुःखातून मुक्त होत नाही. ज्या दिवशी आपले विकार हे सर्व संपूर्णपणे नष्ट होतात त्यावेळी आपण मुक्त अवस्थेला पोहोचतो. मग गौतम बुद्धांनी सांगितलं की विपश्यना कशा पद्धतीने करायची ते गौतम बुद्धांनी सुद्धा खूप छान पद्धतीनं त्यांच्या सर्व साधकांकडून ते करून घेतलं. स्वतःच्या शरीर मनाचे तटस्थपणे निरीक्षण करून सत्याचा अनुभव घेण्याची ध्यान पद्धती. म्हणजे आपल्याला मनचित्त शुद्ध तर करायचं आहे, परंतु त्याचा एक अभ्यास आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुझ्या मनावरती तू कंट्रोल आणण्यासाठी किंवा मनाला शुद्ध करण्यासाठी या विपश्यना ध्यान पद्धतीचा तो वापर करू शकतो. तर वि प्लस पश्यना. वि म्हणजे काय तर विशेष, खोल, आणि पश्यना म्हणजे पाहणे, म्हणजेच वास्तवाला जसे आहे तसे खोलवर पाहणे. आता विपश्यनामध्ये काय करतात तर मुख्यतः काय करायचं असतं, सर्वप्रथम श्वासाचं निरीक्षण करायचं असतं. श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. आपला जो येणारा जाणारा श्वास आहे त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. आता बरेच जण म्हणतील की हे श्वासावरती लक्ष केंद्रित करून आपलं मन कुठं शुद्ध होणार आहे का? तर श्वासावरती लक्ष केंद्रित करून मन लगेच शुद्ध तर होत नाही, परंतु त्याची एक प्रोसेस आहे. श्वासाचं निरीक्षण करायचं, शरीरातील संवेदनांचं निरीक्षण करायचं आणि प्रतिक्रिया द्यायची नाही. जेव्हा आपलं हे शरीर आहे, ह्या शरीरामध्ये जो येणारा जाणारा श्वास आहे त्या श्वासाकडे जेव्हा आपण लक्ष केंद्रित करायला लागतो त्यावेळी ह्या धावत्या मनाला आपण एक काबूत आणण्याचा प्रयत्न करत असतो, त्या मनाला टिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण जेव्हा डोळे झाकून बसतो त्यावेळेस आपण येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करतो. त्या श्वासांचा स्पर्श आपण जाणवत असतो, आपल्याला स्वतःला तो जाणून घेत असतो. त्यावेळी त्याच्या ज्या संवेदना आहेत त्याच्यावरती आपण जेव्हा लक्ष कॉन्सन्ट्रेशन करतो. बघा, इतर वेळा आपण असं म्हणतो की मन माझं खूप धावतंय, पळतंय, त्याला मी कसं थांबवू. पण ज्यावेळी आपण स्थूल एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण त्याला गुंतवायचा प्रयत्न केला तर हळूहळू काय होतं, त्या मनाला आपल्याला सवय लागते की मनाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी त्याला, समजा आपण आता मनाला आदेश दिला आहे की आता जो येणारा जाणारा श्वास आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर. सुरुवातीला मन धावेल, पळेल, इकडे तिकडे काहीतरी डोक्यात विचार येतील. कधी कधी आपण श्वासावरती लक्ष केंद्रित करता करता मधूनच एखादा विचार डोक्यात येतो आणि तो विचार एवढा वेळ करत बसतो आपल्याला विसरूनच जातो की आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. मग पुन्हा आपण श्वासावरती येतो. असा हा खेळ थोडा वेळ चालतो, नंतर हळूहळू मन कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होते. मग असं आपण ह्याचं प्रॅक्टिस वारंवार करायचं. रोज सकाळी उठल्यानंतर आपण हे यालाच म्हणतात आनापान.
म्हणजे जो येणारा जाणारा श्वास आहे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करायचं. जेव्हा आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करता करता हळूहळू आपलं मन शांत झालं की मग आपल्या शरीरामध्ये ज्या संवेदना आहेत त्या संवेदनांचा अनुभव करायचा. कधीकधी काय होतं, शरीरामध्ये चांगल्या संवेदना जाणवतात, मग आपण काय करतो, त्या चांगल्या संवेदनामध्ये अडकतो. हां, किती सुंदर, किती छान वाटते मला, हां किती सुंदर वाटते. आपण काय करतो, त्याच्यामध्ये ती म्हणजे सुखाची संवेदना आहे तर आपण त्याच्यामध्ये हुरळून जातो. आणि ज्यावेळेस एखादा शरीराचा पार्ट दुखायला लागला, वेदना व्हायला लागल्या, त्रास व्हायला लागला की आपण त्याचा तिरस्कार करतो. कशाला आली असेल मला ही वेदना, कशासाठी आली असेल, आपण त्याच्याकडे पाहून तिरस्कार करतो. परंतु विपश्यना काय शिकवते, ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये वेदना असतात त्यावेळेस त्या वेदनांकडे पाहायचं, तटस्थ दृष्टीने पाहायचं. आणि आपल्याला जेव्हा आपण तटस्थ दृष्टीने त्याच्याकडे पाहू तेव्हा त्या वेदना तर आपल्याला जाणवतीलच. आपण थोडंसं मनामध्ये विचार येईल की ही का वेदना होते. आपण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न करायचा नाही त्या वेदनेकडे पाहून. आणि आपण सतत त्याच्याकडे एकसारखं पाहत राहायचं आणि तटस्थ दृष्टीने पाहायचं की ही वेदना का होते, कशासाठी होते, कशामुळे झाली असेल. कुठलाही प्रश्न न करता त्या वेदनेकडे आपण तटस्थ दृष्टीने पाहायचे आणि मनामध्ये द्वेषाची भावना जागृत होऊन द्यायची नाही. आणि जेव्हा चांगली संवेदना आहे तेव्हा आपण त्याच्याबद्दल अधिक प्रेम जागृत मनामध्ये करायचं नाही. कारण जेव्हा आपण एखाद्या वस्तूबद्दल जास्त आकर्षित होतो त्यावेळी त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये तृष्णा निर्माण होते, आसक्ती निर्माण होते. आणि तृष्णा आणि आसक्ती ही विकारांचं मूळ आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची चांगली फिलिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा अडकणं चुकीचं आणि एखादी गोष्ट वाईट आहे म्हणून त्याचा द्वेष करणं हे पण चुकीचं. कारण द्वेष जेव्हा तिरस्कार करतो आपण, एखादी वाईट फिलिंग आहे, जेव्हा छान फिलिंग आहे तेव्हा ती फिलिंग मला अजून हवी, तृष्णा वाढत जाते, आसक्ती वाढत जाते. म्हणून दोन्हीसुद्धा गोष्टीमध्ये काय करायचे, समताभाव ठेवायचा, सम्यक दृष्टी ठेवायची. मग त्याच्यामुळे काय होतं, आपण हळूहळू असा सराव करायला लागतो आपल्या शरीराच्या लेवलवरती. जेव्हा आपण ध्यान करायला बसतो त्यावेळेस आपले पाय अवघडतील, पायामध्ये मुंग्या येतील, परंतु तरीही आपण जेव्हा ध्यानाला आपण स्तब्ध बसलेला असतो तेव्हा हालचाल करायची नाही. दुखत असेल तरी समजा वेदना एखाद्या ठिकाणी व्हायला लागली पायाला तरी त्याच्याकडे तटस्थ दृष्टीने एकसारखं आपण पाहत राहिलो की काही वेळाने ती वेदना तेथील संपूर्णपणे नष्ट होते. आणि ह्या सृष्टीचा नियम आहे की प्रत्येक गोष्ट निर्माण होते आणि नष्ट होते, निर्माण होते आणि नष्ट होते, भले त्याचा कालावधी कमी जास्त असेल. सुखही कायम राहत नाही आणि दुःखही कायम राहत नाही. हे शरीराच्या लेवलवरती प्रॅक्टिकली आपण समजून घ्यायचं, त्याला म्हटलेलं आहे विपश्यना. मग नंतर व्यावहारिक जगामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती वाईट बोलला तर त्यावेळेस आपल्याला दुःखाची फिलिंग येते. मग त्या दुःखाची फिलिंग आल्यानंतर आपण त्याच्याकडे तटस्थ दृष्टीने पाहायचे की हे कायम टिकणारं नाही, आपण त्याच्यावरती जास्त विचार करायचा नाही. म्हणजे एखादी व्यक्ती समोरून आपल्याला रागवेल त्यावेळेस ती व्यक्ती का रागवली असेल, माझ्यासोबतच का रागवली, मलाच का रागवली, सगळ्यांच्याच पुढे रागवली, असं आपल्या मनामध्ये जे प्रश्नांचं वादळ सुरू होतं ते वादळ थांबेल जर आपण त्याच्याकडे तटस्थ दृष्टीने आपण पाहिलं तर. आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपली खूप स्तुती करते मग आपल्या ते कानाला ऐकायला खूप छान वाटतं. मग आपण जितकी आपल्याला एखादा स्तुती केल्यानंतर आपल्याला छान वाटतं परंतु ती निंदा केल्यानंतर तितकंच आपल्याला वाईटही वाटतं. म्हणून दोन्ही स्थितीमध्ये समतोल स्थिती आपल्या मनाची तयार जेव्हा होते, हा अभ्यास आपला वारंवार होतो. रोज आपण सकाळी उठून जर ध्यान केलं आणि ही विपश्यना केली आणि आपण स्वतःला सतत समजावत राहिलो की हे चांगली फिलिंग म्हणजे त्याच्यामध्ये अडकायचं नाही, वाईट फिलिंगमध्येही अडकायचं नाही, समता भाव मनामध्ये ठेवायचा, जागृत करायचा, तटस्थ दृष्टीने त्या दोन्हीही गोष्टींकडे पाहायचं. मग हळूहळू आपल्याला सवय लागेल की जय होऊ दे नाही तर पराजय होऊ दे, सुख येऊ दे नाही तर दुःख येऊ दे, कशीही परिस्थिती असू दे तरी त्या सगळ्या परिस्थितीमध्ये समतोल स्थितीमध्ये कसं राहायचं. की बघा सद्गुरूसुद्धा सांगतात की कशीही परिस्थिती असू दे एकरस मनस्थिती, मग एकरस मनस्थिती कशा पद्धतीने निर्माण होईल त्याच्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी बघा गौतम बुद्धांनी सुद्धा जे 3 मार्ग सांगितले ते 3 मार्ग त्यांचे कोणते आहेत की प्रज्ञा, पहिला जो आहे प्रज्ञा म्हणजे मनामध्ये ज्ञान जागृत करायचं, आणि दुसरं जे सांगितलं त्यांनी शील, आणि तिसरं जे सांगितलं ते म्हणजे आचरण. शील म्हणजे काय, सदाचार, म्हणजे आपलं रोजचं जीवनामधलं जे चांगलं वागणं, म्हणजे आपण कुठल्या पद्धतीनं वागतोय, आपलं वागणं कसं असावं तर शील
युक्त असावं, म्हणजे आपण आपल्या वागण्याने कोणालाही कुठल्याही प्रकारची वेदना होणार नाही. मग ते शील म्हणजे शीलमध्ये काय काय येतं, तर सम्यक, त्यांनी सांगितलं की सम्यक दृष्टी, म्हणजे आपली दृष्टी कशी पाहिजे, शुद्ध दृष्टी पाहिजे, शुद्ध विचार पाहिजे, म्हणजे आपल्या मनामध्ये जे संकल्प आहे ते संकल्प शुद्ध पाहिजे, आपली बघण्याची दृष्टी शुद्ध पाहिजे, आपले वाणी शुद्ध पाहिजे, आपले कर्म शुद्ध पाहिजे, आणि आपण जो धन कमवतो आहे ते धनसुद्धा शुद्ध पद्धतीने आपल्या घरी येत असावं. म्हणजे आपण जे धन कमवतो ते जर वाईट मार्गाने आपण धन कमवत असेल तर ते आपल्या जीवनामध्ये दुःखच घेऊन येईल. त्यासाठी आपण धनसुद्धा हे चांगल्या मार्गानेच कमवायचं आहे. म्हणजे आपले शुद्ध विचार पाहिजेत, शुद्ध दृष्टी पाहिजे, शुद्ध कर्म पाहिजे आणि शुद्ध धन पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे काय होईल, आपलं जीवन दुःखातून मुक्त होईल, विकारातून मुक्त होईल आणि आपण मुक्त अवस्थेकडे आपण स्वतःला घेऊन जाऊ. तर अशा पद्धतीने ज्या 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिलं आपण पाहिलं की प्रज्ञा, म्हणजे आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शील, म्हणजे आपलं वागणं हे शुद्ध असलं पाहिजे, म्हणजे आपलं कोणतंही वागणं अशा प्रकारचं नसावं की ज्याच्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल. भले समोरून एखादा व्यक्ती दुःख देण्यासाठी आपल्याला येईल, परंतु आपला तो हिसाब किताब असेल. आपण कधी ना कधी या जन्मात नाही तरी पूर्वजन्मामध्ये त्या व्यक्तीचं काहीतरी देणं लागत आहे, म्हणजे आपण त्या व्यक्तीला दिलेलं आहे ते रिटर्न आपल्याकडे येत आहे. पहिल्यांदा हे ज्ञान आपल्यामध्ये जागृत झालं पाहिजे, ही प्रज्ञा आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे, आणि मग ही प्रज्ञा जेव्हा जागृत होईल त्यावेळेस आपलं शील हे शुद्ध राहणार आहे. आपण चोरी करायची नाही आहे, लबाड बोलायचं नाही आहे, आपण इतरांची निंदा करायची नाही आहे. मग त्याच्यामुळे आपले हे शील हे सुंदर राहील. प्रज्ञा आणि त्याच्याबरोबर शील, आणि तिसरं म्हणजे समाधी. समाधी म्हणजे काय, तर मन निर्विचार स्थितीमध्ये, म्हणजे मन एकदम शांत असायला हवं. जेव्हा या 3ही गोष्टी असतील त्यावेळी आपण मुक्त होतो, मुक्त अवस्थेला पोचतो. मुक्ती ही मेल्यानंतर मिळत नाही, मुक्ती ही जिवंत असतानाच मिळते. ही आपण म्हणतो ना की एक मुक्तीची अवस्था असते आणि एक जीवनमुक्त स्थिती असते. मुक्तीची अवस्था ही मेल्यानंतर तयार होते, परंतु जेव्हा आपण जिवंत असतो तेव्हा जीवनमुक्तीची अवस्था असते. जोपर्यंत आपण जीवनमुक्तीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्तीचा अनुभव किंवा मुक्ती आपल्याला मिळत नाही. मेल्यानंतर मुक्ती मिळते, पण त्याच्या अगोदर आपली स्थिती मनाची व्हायला पाहिजे, ती म्हणजे जीवनमुक्त स्थितीची. जीवनमुक्त स्थिती कधी होईल, जेव्हा आपण विकारातून मुक्त होईल. आणि विकारातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, फक्त आपल्याला हळूहळू त्या मार्गावरून चालायचं आहे. त्यासाठी या 3 गोष्टी ज्या गौतम बुद्धांनी सांगितल्या त्या गोष्टींचा सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकार करू शकतो. प्रज्ञा, शील आणि समाधी, या 3 गोष्टी. समाधीसाठी ध्यान गरजेचं आहे. मग त्यासाठी हे जे विपश्यना ध्यान आहे त्या विपश्यना ध्यानाचा उपयोग आपण करू शकतो की ज्याच्यामुळे आपली समाधी या शब्दाचा असा अर्थ नाही आहे की आपण सगळं सोडायचं आणि एका ठिकाणी आपण ध्यानस्थ नुसतं बसायचं नाही. आपण फक्त एक ठराविक वेळ सकाळी काढायचा आहे. 1 तास वेळ जरी काढला तरी भरपूर झाला. त्या वेळेमध्ये आपण स्वतःच्या मनाचा अभ्यास करायचा आपल्या स्वतःमध्ये. आणि जर हे विपश्यना ध्यान आपल्याला जर शिकायचं असेल, एकदम सोप्या पद्धतीनं जर आपल्याला शिकायचं असेल तर त्यासाठी बऱ्याच ठिकाणी विपश्यना ध्यान शिकवलं जातं, त्या ठिकाणी फ्रीमध्ये शिकवलं जातं. तर आपण त्या ठिकाणी जाऊन ते विपश्यना ध्यान जरूर शिकलं पाहिजे. कारण कसं की आत्तापर्यंत ज्ञान ऐकतो आहे आपण, परंतु त्या ज्ञानावरती प्रॅक्टिकली उतरायचे आपल्याला. तर प्रॅक्टिकली उतरण्यासाठी आपल्याला हे विपश्यना ध्यान नक्कीच उपयोगी पडेल. मग मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच ध्यानाचे मार्ग आहेत. राजयोगा मेडिटेशन आहे, विपश्यना ध्यान आहे, आनापान आहे. त्याच्यामध्ये विपश्यनामध्ये सुरुवातीला आनापान म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती ध्यान करावं लागतं, नंतर विपश्यनाचं होतं. परंतु हे विपश्यना ध्यान जर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ते विपश्यना ध्यान शिकणं गरजेचं आहे. तर जर तुम्हाला विपश्यना ध्यान शिकायचं असेल, त्याच्यावरती जर व्हिडिओ तुम्हाला बनवून हवा असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू शकतो की त्याच्यामध्ये हा विषय आपण घेऊयात की विपश्यनाने ध्यान नेमकं कसं आहे आणि ते कशा पद्धतीने करायचं
आणि त्याच्यातून आपल्याला काय प्राप्ती होईल ते आपण पूर्ण डीपमध्ये त्याच्यामध्ये तो व्हिडिओ बनवेल. परंतु तुमची तशी कमेंट आली तर आपण बनवूयात. तर जे भगवंतानी सांगितलेलं आहे की मन शुद्ध करून माझी आठवण कर, तेव्हा तू मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचशील. मग ती मुक्त अवस्थेपर्यंत विकारातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हे ध्यानसुद्धा खूप उपयोगी पडणार आहे. तर त्यासाठी आपण या गोष्टीवरती चिंतन करायचे आहे आणि जर आपण या गोष्टीवरती चिंतन केले तर आपण नक्कीच मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचू. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन्य निरंकारजी.